मंडळी, आपल्या महाराष्ट्रात आहे ना, एक भजनी मंडळाचं एक भरपूर आहे बघा, एक प्रस्थ आहे. साधारण वारकरी संप्रदाय आपला असो, कोणताही संप्रदाय असो, त्याच्यामध्ये भजनी मंडळ हे कायम असतंच असतं. आणि या भजनी मंडळासाठी आपल्या महाराष्ट्र शासनानं असं एक सांस्कृतिक मंत्र्यांनी आपल्या आशिष शेलारांनी एक असा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये या भजनी मंडळांना आता एक ठराविक रक्कम ही उपलब्ध करून दिली जाणार आहे, ती भांडवलासाठी. काय आहे की महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे भजनी मंडळाची. वारकऱ्यांची परंपरा आहे, धार्मिकतेची परंपरा आहे, सांस्कृतिकची परंपरा आहे. आणि या साऱ्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, तिथं भजनी मंडळ एक वेगळं आपलं छाप तिथं उमटवत असतं. आणि साधारण काय होतं की या भजनी मंडळांच्याकडं आजही सरकारचं सरकारनं पहिल्यापासून धोरण आखलं होतं. साधारण ते 2008 पासून होतं, पण ते आता पुढं कंटिन्यू केलेलं आहे यावर्षीपासून. तर भजनी सगळ्या मंडळांना सरकार एक 25,000चं अनुदान हे देणार आहे. तुम्ही बातमी ऐकली असेल तर ती बातमी आज मी डिटेल तुमच्यापाशी घेऊन आलेलो आहे की त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, पात्र त्याला कोणते भजनी मंडळ असणार आहेत, कोणते नसणार आहेत, यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे, तो कसा करायचा आहे, हे सगळी डिटेल मी तुम्हाला आज देणार आहे. आणि मी तुम्हाला त्यापूर्वी ना एक थोडासा एक माहिती तुम्हाला मी देतो की शासनानं हा निर्णय का घेतलेला आहे या संदर्भातला. की शासनाचं असं म्हणणं आहे शासनाच्या GRमध्ये की साधारण आम्ही आत्तापर्यंत तमाशांना काही नाही अनुदान दिलेलं आहे, चित्रपटांना आम्ही अनुदान दिलेलं आहे, साधारण तुमच्या नाट्य संस्थांना आम्ही अनुदान दिलेलं आहे, नाटकांना अनुदान दिलेलं आहे, काही कलाकारांनाही आम्ही चित्रपटांच्या त्यांना आम्ही अनुदान देत असतो. मग तुमचे दशावतार असतील कोकणातले, तुमचा तमाशा असेल किंवा इतर सगळ्या ज्या काही लोककला म्हणून आहेत त्या सर्वांना शासनानं आजपर्यंत काही ना काही म्हणजे हे पूर्वीपासून चालत आलेले, तर पूर्वीच्या सरकारपासून तर आणि आत्तापर्यंत तर ह्या काही गोष्टी या कंटिन्यू आहेत पुढं की ज्यांना अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये असं होतं की सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्हाला त्यात गणेशोत्सव आत्ताचा हा एक राज्य महोत्सव म्हणून आता सगळ्यांसमोर आता आलेला आहे. तर या गणेशोत्सवाच्या दरम्यान सरकारनं एक असा निर्णय घेतला, त्यांच्या परिपत्रकात सरकार असं म्हणतं की गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देताना आम्ही अशा एका विचारांती आलेलो आहोत की तिथं आम्ही भजनी मंडळाला आता आम्ही एक 25,000चं अनुदान हे देणार आहोत. कारण शासनाचं असं एक थोडक्यात म्हणणं येतं की मी तुम्हाला थोडंसं एक पॅराग्राफ मी शासनाचा GRचा थोडासा वाचून दाखवतो की बघा शासन काय म्हणतंय की आपल्या राज्यातील सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सांस्कृतिक विभागातर्फे हे करण्यात येतं. आता यासाठी नाट्य संगीत नाट्य महोत्सवचे मी तुम्हाला मागाशी सांगितलं सगळं, चित्रपट महोत्सव तमाशा महोत्सव इत्यादी महोत्सव हे आयोजित केले जातात आणि यांना एक आम्ही अनुदान दिलं जातं. आणि नवीन नाटकांचे प्रयोग करण्यासाठी नाट्यसंस्थांनाही अनुदान दिलं जातं. मग त्याच धर्तीवर राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेषतः ग्रामीण भागात लावणी, तमाशा, दशावतार, खडी गंमत इत्यादी सारख्या लोककला हे प्रकार सादर करणाऱ्या संस्थांनी अनुदान देण्याची मागणी त्यावेळेस ह्या सरकारला त्या सरकारला केली होती. आणि पूर्णवेळ तमाशा करणारा फड असेल, हंगामी तमाशा करणारा फड असेल, दशावतार मंडळे ह्या सगळ्यांना शासनाने अनुदान निर्णय संदर्भ क्रमांक 1 अन्वये दिला होता. आता आपल्या राज्यात शासन असं पुढेही म्हणतंय की गणेशोत्सव त्यांनी राज्य महोत्सव म्हणून ह्या वर्षीपासून हे केलेलं आहे, सर्वांनी त्याचं स्वागत पण केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये त्याचाच एक भाग म्हणून वारकरी मंडळाच्या भजनी या सगळे जे मंडळ आहेत त्यांना सरकार 25,000 हे अनुदान देणार आहे. आता ही तुम्हाला मी सुरुवातीला थोडीशी माहिती दिली की हे सरकार का देते आणि त्याची कारणं काय आहेत आणि ह्याच्या मागचा उद्देश काय माहिती आहे का मंडळी. सरकारचं असं म्हणणं आहे, सरकार म्हणतंय की बाबा कलेला, सांस्कृतिकतेला, परंपरेला यातनं चालना मिळावी, त्यांना ताकद मिळावी आणि आपली धर्म आपला जी सांस्कृतिक बाणा आहे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा किंवा भजनी मंडळाचा हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, जगभर पोहोचावा. आणि वारीच्या मार्फत असं हे आपलं भजनी मंडळ आणि वारकरी आपले जगभर पोहोचले होते, तुम्ही ते बघितलं होतं. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की अर्ज कसा करायचा आहे. आता हे सगळी झाली माहिती, मी तुम्हाला सांगतो की आता अर्ज कसा करायचा. तर साधारण बघा अर्जासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे. तर पहिली गोष्ट अर्ज कुठे आणि कसा करायचा. तर मंडळी बघा की यासाठी तुम्हाला आता म्हणजे जो काही अर्ज आहे भजनी मंडळाच्या अनुदानासाठी तो कसा काय म्हणतो त्याला आपण, कुठे भरायचा आहे, कसा भरायचा हे सगळं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे की राज्यातील सरकार काय म्हणते ते ऐका नीट. पहिला पॉईंट आहे की तुमच्या राज्यातील भजनी मंडळांना 25,000चे अनुदान देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. तो का घेतलेला आहे मी मागाशी आता तुम्हाला सांगितलं, त्याची कारणंही सांगितली. आता तुम्हाला ही नोंदणी कशी करायची, रजिस्टर कसा करायचं आहे तुमचं सगळे जे काय असेल तर ते महाअनुदान.org या तुमच्या वेबसाईटला सरकारच्या तिथे जाऊन तुम्ही ही नोंदणी करायची. आता ती नोंदणी कशी करायची ती मी तुम्हाला सांगतो. आता या वेबसाईटला म्हणजे या एकूण वेबसाईटला तुम्ही गेला की तुमचं संस्था आणि भजनी मंडळाचा एक नोंदणी पर्याय तुम्हाला तिथे दिसेल, म्हणजे ऑप्शन दिसेल तुम्हाला. नोंदणी पर्याय म्हणजे इंग्लिशमध्ये ऑप्शन. तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन नोंदणी करावी लागेल, तेथील संबंधित पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमचा विभाग असेल, जसे बाबा तुमचा एक विभाग आहे, जिल्ह्याचा विभाग दिलेला असतो, पुणे असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, तुमचा यवतमाळ, नागपूर वगैरे जो विभाग असतील ते महाराष्ट्रातले जे विभाग आहेत ते त्याच्यात तुमचा काय करायचं, तुमचा एक जिल्हा निवडा. जिल्हा निवडला की तालुका निवडला.
तालुका निवडला की बाबा त्याच्यात तुम्हाला समजा नगर परिषद आहे ती निवडा किंवा जे काय असेल ते संस्था वगैरे जे काय ते, मग तिथं तुमच्या भजनी मंडळाचं नाव टाका. नाव टाकलं की भजनी मंडळाचा पत्ता टाका आणि ज्यांचा कोणाचा मोबाईल नंबर तुम्हाला एकाच द्यायचा आहे त्याचा मोबाईल नंबर टाका. आता हे झालं फॉर्म कसा भरायचा त्याचं. आता ह्याचे निकष काय आहेत, निकष म्हणजे काय की ह्याचे बाबा नियम काय आहेत, कोण भरू शकतं अर्ज, कोण ह्याला पात्र आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे 25,000साठी. तर हे बघा, पहिली आहे ती एक तुमचा म्हणजे जो 1 वर्षात आहे ना तुम्हाला 50 कार्यक्रम तुमचे सादर करणारा व पूर्णवेळ व्यवसाय करणारा याला भजनी मंडळ ही पात्र असणार आहेत. परत सांगतो, एक म्हणजे तुमच्या एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर करणारी व पूर्णवेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळे याला असावीत. आता ह्यातला ना मंडळी बघा, सेकंड एक तुमचा ऑप्शन असा आहे की अनुदानाच्या त्या एका रकमेनुसार जे भजनी मंडळ आहे त्यांच्या संख्येत बदल करण्याचे सरकारला अधिकार राहतील. तिसरा पर्याय आहे की तुमच्या भजनी मंडळामध्ये किमान 20 सदस्य असावेत. किमान सांगितले सरकारनं, जास्त असतील तरी काही हरकत नाही असं सरकारमध्ये, पण किमान 20 सदस्य असावेत, 20च्या खाली नसावेत. आता यातला चौथा ऑप्शन आहे तुमच्या जे काही आपल्या भजनांच्या कार्यक्रमाचे पुरावे, उदाहरणार्थ बाबा आयोजकाचे पत्र पाहिजे, प्रमाणपत्र हँडबिल पाहिजे, ग्रामपंचायत दाखला पाहिजे किंवा कार्यक्रम सादरीकरणाचा इतर सक्षम पुरावा याला ग्राह्य धरण्यात येणार आहेत. आता यातला एक तुमचा कुठला 5वा मुद्दा आहे की एकदा अनुदान जे काही तुम्हाला जे मिळेल ना ते सदरील संस्था किमान 3 वर्षानंतर पुन्हा अनुदानाकरिता अर्ज करू शकते. म्हणजे तुम्ही परत अनुदानासाठी अर्ज करू शकता. इतर ज्या स्कीम्स आहेत सरकारच्या त्याला अनुदान परत करता येत नाही असं शासकीय नियम आहे, पण ह्यासाठी तुम्हाला अनुदानाकरिता परत तुम्ही 3 वर्षानंतर अनुदान ह्याला अर्ज करू शकता. ते सरकारने इथं ती मुभा दिलेली आहे. आता पण ह्याला एक ऑप्शन आहे, सरकारनं असं सांगितलं आहे की म्हणजे जे काही भजनी मंडळ आहे, जे काही भजनी पथक आहे ते की 2 वेळा फक्त त्याला अनुदान मिळू शकतं, तिसऱ्या वेळेस नाही. परत करू शकता पण ते 2 वेळेस मिळू शकतं. आता ह्यानंतर तुमचा जो एकूण काय म्हणतो भांडवली खर्च आहे, म्हणजे साधारण तबला आला, तुमचा पखवाज आला, वीणा आली, सतार आली, एकतार आली किंवा जे काही असेल जे वाद्य लागतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 वेळा हे मिळू शकतं. आता तुम्हाला जे अर्ज जे काय करण्याची एकूण जी म्हणतो आपण पद्धत आहे किंवा प्रक्रिया आहे ती भांडवल अनुदान देण्याबाबत महाअनुदान.org जे मगाशी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन पोर्टलवर प्रथम तुम्ही अर्ज दाखल करायचा आहे. त्यात मात्र तुम्हाला ज्या सगळे निकष आहेत त्यांची पूर्तता करणाऱ्या व ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्या 1800 भजनी मंडळाची निवड करण्यात येईल. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर आता तिथे गेलं पाहिजे आणि सरकार 1800 पहिल्या टप्प्यात 1800 मंडळ हे निवडणार आहे भजनी मंडळ. त्याच्यात तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ते 25,000 मिळणार आहेत. पुढची अशी गोष्ट आहे ती सदर भांडवल अनुदानासाठी पथकांनी ऑनलाईन अर्ज भरता येतील. अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी अनुज्ञेय असेल. भांडवल खर्चासाठी अनुदान योजनेसंदर्भात अंतिम निर्णय हा शासनाचा राहील. आता सदर योजनेचा 3 वर्षानंतर आढावा घेण्यात येईल. पुढचं आहे ते साधारण तुमचं म्हणजे संदर्भाहीन दिनांक 1/1/2008 रोजी गठीत केलेल्या समितीमध्ये भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान या बाबीचा समावेश नव्याने केला असल्याने भजन क्षेत्रातील 2 तज्ज्ञांचा समावेश पूर्वीच्या समितीमध्ये करणे, म्हणजे शासकीय लेवलला आलं सगळं. आणि जे काही भजनी मंडळ आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच या पूर्वीच्या अटी व शर्ती निकषानुसार भांडवली अनुदान हे सरकार देण्यासाठी प्रयत्न करेल किंवा ते राहील त्यांच्यासाठी. मंडळी बघा की आपल्याकडं जे काही जी भजनी मंडळं सगळी जी आहेत त्याच्यासाठी सरकारनं पहिल्यापासून एक धार्मिकतेला सरकारनं किंवा त्यातला सांस्कृतिक भाग आहे, चित्रपट आहे, तमाशा आहे, कलावंत आहेत किंवा नाटक आहेत, कोकणातील जे काही दशावतार आहेत किंवा भरपूर ज्या भागातील जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत, या सगळ्यांसाठी सरकार काही ना काही रक्कम देत असतं, ठराविक रक्कम, का तर सरकारनं त्याला प्रोत्साहन द्यायचं असतं म्हणून तो एक सरकारचा भाग असतो. आणि त्या रकमेद्वारे त्यांना काही चालना मिळते, आर्थिकरित्या लोकांपर्यंत ते पोचतात. पोचल्यानंतर असं हे होतं की त्यातून जगभर काही गोष्टींची ख्याती होते, लोकांपर्यंत ते गोष्ट पोचते. आणि वारकरी संप्रदाय आपला हा पहिल्यापासून एक जगभर नावाजलेला एक आपला पंथ आहे, वारकरी पंथ आहे, तो संप्रदाय आहे. आणि याच्यामध्ये जे भजन म्हणून जे आहे आपण सगळे गातो त्यासाठी लागणारी वाद्य असतील, प्रवास खर्च वगैरे, ह्या सगळ्यांसाठी सरकार 25,000चं एक अनुदान आता देत आहे. आणि याच्यामार्फत सरकारचा उद्देश असा आहे की तुम्हाला सांस्कृतिक वारसा पुढे न्या, तुम्हाला वाद्यांना चालना मिळावी, लोकांना त्यातून धार्मिकतेचं एक माहिती व्हावी, या गोष्टी सगळ्या सरकारने याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. तर भजनी मंडळासाठी जे अनुदान आहे 25,000चं त्याची ही सगळी डिटेल माहिती होती. तुम्ही पात्र कशा असणार ती माहिती दिली, अर्ज कसे करायचे त्याची तुम्हाला मी माहिती दिलेली आहे, आणि एकूण सरकारचा उद्देश काय आहे आणि त्याचा GR मधलं मी तुम्हाला एक परिच्छेद तुम्हाला वाचून दाखवलेला आहे या सगळ्या संदर्भातला. आता ही एकूण तुम्हाला माहिती सगळी कशी वाटली कमेंट करा आम्हाला. तुमचं या योजनेबद्दल काय मत आहे हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अजून कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे ते पण आम्हाला कमेंट करा, त्याची आम्ही इत्तेभूत माहिती तुम्हाला घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.